की आवाज दिल तक पहुंच जाए। ग्राउंड पे आज जुनून छाया है, हफ्ते जीतने आया है। घूमे तो रंग बार से बोले मारो और देर से हर ओवर में टेंशन हाई, शॉट लगे तो चीहो भाई। यहाँ हर मैच एक कहानी, चैंपियन बनने की निशानी है। हेलो चेक, हेलो हेलो चेक, हेलो हेलो चेक। हॅलो चेक, चला मॅचला सुरुवात होतीये। आपण पाहतोय दापोली चॅम्पियन लीग 2024, एक मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर सो बोथ टीम 12th मॅन कंपल्सरी आमच्या कॉम्बॉक्स कडे पाठवून द्या। 12th मॅन कंपल्सरी असेल सनी कोण आणि त्याचबरोबर साई सुभाष। दापोली चॅम्पियन लीग 2026 सीझन 4 पर्व 4 मध्ये तुम्हा सर्वांचं मी सनी मोहिते मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। ज्या दापोलीला मिनी महाबळेश्वर या नावाने संबोधित केले जातं, त्या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये ही संपूर्ण मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे। आणि पहिलंच बॅटल आपल्याला बघायला मिळू शकेल, जे का साई सुभाष विरुद्ध सनी कोण या दोन संघांमध्ये ते बॅटल असेल। 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स कडे येईल दोन्ही संघांचे साई सुभाष आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी जो संघ असेल सनी कोण, आपले दोन्ही टीमचे एक्स्ट्रा म्हणजे 12th मॅन कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे येणार आहेत। ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहायला गेले तर या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघामध्ये ऑल इंडिया ओपनचे 2 आयकॉन खेळाडू खेळताना दिसू शकतील। मॅचला सुरुवात होईल, ऑफिशियल्स देखील सज्ज आहेत। आपण पाहतोय दापोली चॅम्पियन लीग सीझन 4 2026। आणि नक्कीच सर्व येस ऑल सेट ऑलरेडी, लेट्स प्ले। मॅचला सुरुवात होते, एकदा जोरदार टाळ्या होत्या त्या दोन्ही टीमना खूप सारे शुभेच्छा असतील। आणि ऑल इंडिया ओपनचे दोन्ही आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहेत। चेंडूला डिफेन्स केलं जाते, तुषार रणदिवे, अमित तांबे अशी जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही असे मातब खेळाडू, प्रचंड अनुभव टेनिस क्रिकेट विश्वाचा, आणि तेच आज दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये खेळत असताना दिसत आहेत। समोर मुसीब तांबे सारखा देखील गुणवान गोलंदाज, दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये खेळण्याचा प्रचंड अनुभव या गोलंदाजाला देखील राहिलेला आहे। पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये अमित तांबे याच्या विरोधामध्ये कशा प्रकारची रणनीती असू शकेल हे पाहावं लागेल। प्रॉपर टायमिंग नाही, बॅकवर्ड शॉट लेग ग्लास क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळू शकेल। राहुल आग्रेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झाला होता, एक रन निश्चितच कंप्लीट होऊ शकेल। राहुल आग्रे देखील या दापोलीचा तारा सितारा प्लेयर देखील ओळखला जातो, परंतु ऑल इंडिया ओपनचे 2 आयकॉन समोर खेळत असताना समोर मुसीब तांबेची देखील कमालची गोलंदाजी, सुरुवातीचे 2 बॉल पाहायला मिळते। चांगला प्रहार केलाय, चेंडू चाललाय लॉंग ऑफ परिसरामध्ये, 1-2 कव्हर, सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स। तुषार रणदीवच्या बॅट मधून अगदी शानदार फटका पाहायला मिळतोय। आता हात खोललेले आहेत तुषारनं, येणारा पुढचा बॉल आहे, या बॉलवरती पुन्हा एकदा त्याच दिशेने आहे चेंडू, इनटू द फॅन्स, मिळतील 4 ब्रँडेड चौकार।
आणि त्याचबरोबर येस त्याचबरोबर आपण पाहतोय तुषार रणदिवे यांनी जर का या पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं ते टीमचे ओनर मोहसिन भाई रखंगे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या फलंदाजाला दिलं जाईल. एक लाजवाब असा बॅटर आहे तुषार रणदिवे, पुन्हा एकदा तयार पुढचा चेंडू खेळण्यासाठी. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करतील डिरेक्टेड असता कदाचित करबी मामला बघायला मिळू शकला असता, परंतु नक्कीच नशिबाची साथ तुषारला मिळाली आहे आणि स्ट्राईक आता रोटेट होते. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या षटकाचा परिपूर्ण फायदा देखील घेत असताना आपल्याला फलंदाज बघायला मिळत आहेत. अमित तांबे सुरुवातीच्या षटकामध्ये थोडस डिफेन्सिव्ह खेळ सादर करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत चेंडूला कलेक्ट केलं जाईल एक सिंगल रन्स तुमच्या खात्यामध्ये जोडला जातोय. षटक क्रमांक 1 चा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आतापर्यंत 13 या आकड्यावरती, क्षमस्वी 12 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. ऑफिशियल मॅच थांबवायची आहे. 2 मिनिटं मॅच थांबवा. मॅच सुरुवात करा. त्याचबरोबर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती राहुल आग्रेच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. पहिलाच बॉल. अमित तांबे आक्रमण करत होते. अलोंग द कार्पेट ऑन साइडला ड्राईव्ह केलेला आहे. नगराध्यक्ष कृपा घाग मॅडम एंड कडून गोलंदाजी केली जाते. त्याचबरोबर बॉलरनं जर का विकेट घेतली तर जे टीमचे ओनर आहेत सुभाष राठोड सर यांच्याकडून 1,000चं कॅश प्राइज त्या बॉलरला दिलं जाईल. त्याच्यासाठी विकेट घ्यावी लागेल. चांगल्या लयमध्ये तुषार आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्या बॅटिंगच्या अगदी जोरावरती अनेकांची मनं जिंकलेली आहेत. पुढचा बॉल. चेंडूला डिफेन्स करायचं होतं. प्रचंड वेग आहे. राहुल आग्रे कमालची गोलंदाजी. इथे थोडं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. ऑल इंडिया ओपनचे 2 आयकॉन खेळत आहेत अमित तांबे आणि त्याचबरोबर आपल्याला तुषार रणदिवे पाहायला मिळतील. दोन्ही शानदार क्रिकेटर आहेत. स्लॉट मध्ये बॉल होता. एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर चेंडूला अलोंग द कार्पेट त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान विनोदजी माडिक सरांचं आगमन झालेलं आहे. मनस्वी इन्फोटेकचे सर्व आहेत. विनोदजी माडिक, आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. हे दापोलीतले आपण पाहतोय तर एकंदरीत मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे अर्थातच दापोली चॅम्पियन लीग सीझन फॉर 2026. पुढचा बॉल. राहुल तयार. शॉर्ट बॉल आहे. डाऊन द ग्राउंड खेळले. चेंडू जाईल इनटू द फॅन्स. हवेचा बॉल ऑन ड्राईव्ह केले. शॉर्ट मिड ऑन देखील आपल्याला पाहायला मिळेल तिथे. 1 रन्स प्रचंड वेगानं कंप्लीट होतोय. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळची अजिबात कमतरता दिसत नाहीये. चांगला कंट्रोल मध्ये देखील दोन्ही फलंदाज सुरुवातीच्या दोन्ही षटकामध्ये पाहायला मिळतात. राहुल आग्रेने आतापर्यंत प्रभावित करणारे षटक टाकलेला आहे. शेवटचा बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. अमित तांबे प्लेट अँड बेस डॉट बॉल पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे आतापर्यंत 18 या आकड्यावरती. आणि त्याचबरोबर आमच्या खऱ्या अर्थानं या विकेटसाठी आमच्या आजीने खूप मेहनत घेतलेली आहे. त्या आजींचा आम्ही सत्कार करतोय. आजी या ठिकाणी आलेले आहेत. कॅमेरामॅन आपण मुख्य मंचावरती फोकस करा. आमच्या आजी वंदना खापरे
त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उद्यात, कारण ही विकेट बनवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. अजिंचा आपण सत्कार करूयात. दापोली चॅम्पियन लीग 2026 सीझन 4 साठीची विकेट बनवलेली आहे. ती विकेट बनवत असताना अजिंची प्रचंड मेहनत आहे आणि त्या अजिंचा सत्कार या स्पर्धेचे आयोजक आदरणीय साईराजी देसाई सर आणि शेखर दादा अग्रे यांच्या शुभ हस्ते अजिंचा आपण यथोचित सन्मान करत आहोत. नंबर 3चं षटक पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर मुसेफ तांबे याच्याच हातामध्ये आता दिले गेलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 12 रन्स खर्च केले होते. तिसरं षटक, यावेळेसचा बॉल चांगलाच ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकाच धावेवरती तुम्हाला समाधान आणि संतुष्ट मानावं लागेल. 1 रन्स खात्यामध्ये जोडला जातोय. प्रयत्न केले जात आहेत. तुषार रणदिवे असतील, अमित तांबे जोड गोळीनं आतापर्यंत प्रभावित केलेला आहे. मोठे फटके देखील अगदी षटकांच्या मध्यंतरामध्ये पाहायला मिळाले. यावेळेसचा बॉल अगदी खूप उंच गेलाय. जितका उंच कदाचित तितकाच लांब. या स्पर्धेतला येतोय DCL ब्रँडेड षटकार. जुनून छाया है हम पे जीतने आया है घूमे तो रंग बार से बोले मारो और देख से हर ओवर में टेंशन हाई शॉट लगे तो ची हो भाई हर मैच एक एक कहानी चैंपियन बनने की निशानी है. डीजे थँक्यू व्हेरी मच. काल हा जेव्हा फटका अमित तांबेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय, पुढचा बॉल टाकण्यासाठी मुसेफ तयार आहे. शॉट ऑफ लेंथ चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आपण बघतो शॉट थर्डमॅन त्या ठिकाणी तैनात आहे. दापोलीचे दिनेश कार्तिक या नावाने प्रसिद्ध असणारे विलास मोरे यांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॉलरला संधी आहे. टीमच्या ओनरनी सांगितले जर का विकेट घेतला तर सुभाषजी राठोड सर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ऑप्शनच्या खूप बाहेरचा बॉल होता. इथे एक्स्ट्रा रन्स खर्च केला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये तो ऍड केला जाईल. मुसेफ तांबे कदाचित या षटकामध्ये थोडीशी महागडे ठरू शकतात, एक्सपेन्सिव्ह, कारण दोन्ही खेळाडूंना आता आक्रमक पवित्रा धारण केलाय. मग तुषार रणदिवे असेल किंवा अमित तांबे असतील, या दोन्ही खेळाडूंना चांगलं क्रिकेट खेळलंय. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल येत आहेत. मुसेफ थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करतोय. अचूक टप्पाचा अगदी चेंडू टाकावा लागेल, कारण विध्वंसक विस्फोटक या नावाने ओळखले जाणारे दोन्ही फलंदाज. यावेळेचा बॉल प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत, स्वतः कीपर गेलेत. विकेटचं पतन, सक्सेसफुल डिलिव्हरी, मोठा धक्का बसतोय आणि तुषार रणदिवे बॅक टू द पॅव्हिलियन. आणि नंबर 3 वरती आता ऋषी बारे यांना आता पाठवले गेलेलं आहे. तुषार रणदिवे माघारी परतल्यानंतर ऋषी बारे या टीमचा हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. त्याच्या अंदाजमध्ये चांगला आपला खेळ सादर करू शकतो, पण तो मुसेफनं कमबॅक करून दिलाय. जी पार्टनरशिप बिल्ड होत होती तिला ब्रेक लावण्याचं काम निश्चित केलेलं आहे.
आणि त्याचबरोबर टीमचे ओनर आहेत मोहसिनभाई रखांगे यांच्याकडून बॅटरच्या प्रत्येक सिक्सरसाठी 500चे कॅच प्राइज असेल. यावेळेचा बॉल फिरकावून लावलाय डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 6 ऋषीच्या बॅटमधून DCL ब्रँडेड षटकार. आणि त्याचबरोबर मागच्या चेंडूवरती तुषारला बाद केलं होतं मुसेबनं. त्याच्यासाठी जे टीमचे ओनर आहे सुभाष राठोड यांच्याकडनं 1000 रुपयाचं ते कॅश प्राइज झालेलं आहे. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे. आता थोडसे दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये विकेट तर आली आहे परंतु आपण बघतोय ना तर एक्सपेन्सिव्ह षटक देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल प्रॉपर टायमिंग आहे का? जितका उंच तितका लांब गेलाय का? परंतु प्रयत्न चांगला होता या खेळाडूचा. असं वाटलं होतं की कॅच पकडली जाईल, जीवनदान मिळालेलं आहे. ओ डिरेक्ट हिट आहे. आणि इथे 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 काय घडतंय? ऑफिशियल्स यांचा इशारा काय येतोय? एकंदरीत आपण जर पाहतोय तर डिरेक्ट हिट होता. अगदी लॉंग लेगच्या परिसरामधून जो थ्रो केला गेला होता डिरेक्ट हिट बघायला मिळाला. तिसऱ्या पंचासाठी रेफर केलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे. बॅटर बाद होईल. खरंच एकदा कौतुक करायला पाहिजे त्या अगदी क्षेत्ररक्षकाचं ज्यांनी डिरेक्ट हिट अगदी नक्कीच त्या बॉल स्टंपवरती मारला तिथून. आणि फलंदाज अमित देखील सरळ मैदानाच्या बाहेर चेहऱ्यावरती नैराश्य निश्चित असू शकतात. चेक 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 36 लॉस ऑफ 2 विकेट्स. 36 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. आता षटक क्रमांक 4 नवीन बॉलर गोलंदाजी मार्क वरती. राहुल तयार होते पहिला चेंडू टाकण्यासाठी. अगदी प्रचंड वेगाने बॉल टाकलाय राहुलने. लेफ्ट हँडेड बॅटर सिद्धार्थ केळसकर आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धू आणि त्याचबरोबर ऋषी या दोघांची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. प्रत्येक सिक्सरसाठी टीमचे ओनर सनिकोन टीमचे जे ओनर आहेत मोहसिनभाई रखांगे यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज. आणि त्याचबरोबर या बॉलरला देखील जर का आपण विकेट घेतली तर टीमच्या ओनर कडून 1000चं कॅश प्राइज असेल. टायमिंग तेवढा चांगला प्रॉपर बघायला मिळत नाहीये. रिस्क आता घेतली जाणार नाही कारण मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती जो रॉकेट थ्रो पाहायला मिळाला होता ना राहुल आग्रेचा, त्यांनी अमित तांबे सारख्या चांगल्या सेट फलंदाजाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला होता.
ऋषी बारे चांगलाच आक्रमक झालाय. या टीमचा हा देखील महत्वपूर्ण प्लेअर आहे. विस्फोटक अंदाजामध्ये खेळत असतो, परंतु राहुल याच्या विरोधामध्ये कोणत्या रणनीतीनुसार खेळू शकतो हे देखील पाहावं लागेल. नगराध्यक्ष कृपा घाग मॅडम या एंड कडून बॉलिंग केली जाते. डाऊन द विकेट बॉल. यावेळेचा नक्कीच पाडू स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. जोपर्यंत चेंडूला पकडते थोडस फंबलिंग पाहायला मिळते. हा नादाचा मामला आहे. थोडीशी चूक आणि त्याचाच फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमनं म्हणजे अर्थातच सनीकोण या टीमनं उचललाय. 2 रन्स खात्यामध्ये जोडले जाते. संघाचा स्कोरबोर्ड 39-39 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. षटकातील देखील अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत. राहुलचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी चेंडू दिलेले नाहीयेत. अगदी जड मध्ये टाकलाय. हाही चेंडू योग्य टप्प्यावरती पाहायला मिळतो राहुलच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट होईल. सिद्धार्थ केळसकर डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. मोठे फटके घ्यावे लागतील. हो, यावेळेसचा बॉल सरळ जड मध्ये आहे. यष्टींचा वेध उद्ध्वस्त यष्टींना केलंय. फलंदाज सिद्धार्थ केळसकर बॅक टू द पवेलियन. फक्त बघत राहिलेत बॉलला. काय कमालची गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. चाळीस वरती तिसरा मोठा धक्का बसलेला आहे. त्याचबरोबर आपण पाहतो इमाजी मोडक सर देखील स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. खरं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा निश्चित ते करत असतात. या स्पर्धेदरम्यान ते देखील सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. इमाज सरांचं देखील मनापासून स्वागत आहे. राहुलच्या चेंडूला खेळणं थोडंसं कठीण जात आहे. बॅटिंगसाठी न्यू बॅटर आलेला आहे. पांडुरंग रघुवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक शानदार हे देखील चांगले बॅटर आहेत. म्हणजे बॅटिंग मध्ये खोली आहे सनीकोण या टीमच्या. 40 वरती धक्का बसलाय. फुटचा चेंडू षटकातील शेवटचा बॉल. टॉर्क लेंथ वरती हा देखील चेंडू खेळला गेलाय. एका हाताने चेंडूला पकडण्याचं धाडस. षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 41. लॉस ऑफ 3 विकेट्स सनीकोण. $41. चार षटकानंतर सनीकोण या टीमची परिस्थिती 41 ला 3
तर 5वं षटक पुन्हा एकदा आपण बघतोय तर राहुल आगरेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. 5वं षटक आहे. समोर फलंदाज पांडुरंग रघुवीर आपल्याला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला ऋषी बारे देखील 5 चेंडूंना फेस करत असताना 10 वरती खेळत आहेत. याच्यानंतरचं बॅटल खेळवलं जाईल राजवीर 11 विरुद्ध प्रिन्स शकीला. सोबत कॅप्टन आपण तयार राहायचंय. या मॅचच्या मध्यांतरामध्ये आपण टॉस करूयात. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या 42 च्या आकड्यावरती. सुरुवातीचा चेंडू तर राहुल आगरे बनाम हे बॅटल पाहायला मिळू शकतं. ऋषी बारे प्रचंड वेग आहे. रन्स घेण्यासाठी पांडू तयार होता, इच्छुक होता, परंतु योग्य वेळेचा नकार देखील ऋषीच्या माध्यमातून दिला गेलाय. रन्स तेवढे चांगले बनलेले नाहीयेत. किमान तरी तुम्हाला 60+ म्हणजे 60 पेक्षा अधिक रन्स तरी बनवावे लागतील या पहिल्याच मॅच मध्ये. बॅटिंगसाठी विकेट नक्कीच पोषक अनुकूल पाहायला मिळते. यावेळेचा बॉल प्रॉपर टायमिंग नाहीये. चेंडू हवेमध्ये. कीपर स्वतः त्या बॉलच्या मागे पोहोचत. नो मॅन्स लँडला चेंडू जाऊन ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडूला या ठिकाणी कलेक्ट केलं जाईल, थ्रो केलं जाईल, अतिशय वेगानं या बॉलवरती 2 रन्स कंप्लीट होतील. लाजवाब गोलंदाजी झाली आहे. खऱ्या अर्थानं जर विचार करायला गेलो तर याच्या मागचं जे षटक होतं ना, षटक नंबर 4, त्या 4थ्या षटकामध्ये राहुल यांची कमालची गोलंदाजी पाहायला मिळाली. राहुल आगरे देखील आणि त्याचबरोबर राहुल विजापूर यांच्या माध्यमातून देखील कमालची गोलंदाजी पाहायला मिळाली. मिड विकेटच्या दिशेने या बॉलला खेळण्याचा प्रयत्न. अलोंग द कार्पेट एक सिंगल टन स्ट्राईक रोटेट होती. पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोनानुसार तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. संघाचं स्कोरबोर्ड 45 या आकड्यावरती जाऊन थांबलेला आहे. अजून देखील मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. प्रचंड अनुभव या दोन्ही खेळाडूंना आहे. हो, यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर घुमवलाय, ते लँड मात्र होत आहे सीमा रेषेच्या बाहेर. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. 6 रन षटकार. थँक्यू डीजे. प्युअर क्लास स्ट्रोक पाहायला मला आणि क्लास दिसला याच्यामध्ये. पांडूच्या बॅटमधून षटकार. जोपर्यंत चेंडूला या ठिकाणी थ्रो केलं जाईल, नक्कीच बाईचा एक रस खात्यामध्ये जोडला जातोय. आणि षटक क्रमांक इथे 5चा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. लॉस ऑफ 3 विकेट्स, 52, 52 रन्स ऑन बोर्ड. त्याचबरोबर आपण पाहतोय दानिश वॉरियर्सचे जे टीम ओनर आहेत दानिशभाई डिमडिमकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हा. 52, 52 रन झालेले आहेत. 5 षटकाचा खेळ समाप्त. स्लॉगर मध्ये शेवटचं षटक आहे. कोणत्या बॉलरला बॉलिंग साठी पाठवलं जात आहे? समोरच्या एंड कडून स्पेशली नगराध्यक्ष कृपा घाग मॅडम या एंड कडून शेवटचं 6 चेंडू टाकण्यासाठी बॉलर तयार होईल. यानंतर राजवीर 11 आणि प्रिन्स शकील सोबत कॅप्टन आपण तयार राहायचंय. हे षटक संपल्यानंतर लगेचच टॉस होणार आहे. प्रिन्स शकीला आणि त्याचबरोबर राजवीर 11. ऑल इंडिया ओपनचे या प्रत्येक त्याचबरोबर मजिदभाई चिकटे देखील यांचं आगमन झालेलं आहे. आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हा. आणि त्याचबरोबर मजिदभाई चिकटे या मैदानासाठी एकंदरीत आपण बघतो पाणी म्हणजे बोरवेल जे आहे अगदी त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच उपलब्ध करून दिली गेलेली आहे. मजिदभाई आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हा. त्याचबरोबर सुनीलजी चव्हाण सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपणास देखील विनंती असेल आपण मंचावरती विराजमान व्हा.
सुनीलजी चव्हाण साहेब, आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय. मॅचकडे जावं लागेल. शॉट ऑफ लाईन बॉल यावेळेला भिरकवलेला आहे. चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4. ऋषी बारेच्या बॅट मधून देखील चांगली मोठमोठे फटके येत आहेत. ऑप्शनच्या बाहेर यावेळेला आपण बघतो तर नक्कीच ओव्हर द कव्हर चेंडू चाललाय आउट ऑफ द बॅट. 6 रन षटकार. इथं बॅटिंग चांगली चालली आहे. तब्बल 230च्या स्ट्राईक रेटनं ऋषी मात्र 10 बॉलमध्ये 23 धावांवरती खेळतोय. स्कोरबोर्ड 63 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. मुसद्दीक फकी शेवटचे 6 चेंडू टाकत असताना त्याच्यावरती चांगला तुटून पडलाय. अवयचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. ऋषांना खेळणं थोडंसं कठीण जात आहे, कारण मागचे जे बॉल होते शॉर्ट ऑफ लेन होते त्याच्यावरती ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता. मॅक्झिमम पाहायला मिळत. त्याच्या अगोदर एक चौकार मिड विकेट रिजन कडे आला होता. पुढचा बॉल आहे. यावेळचा बॉल देखील खेळला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक बनतील कदाचित दर्शक आणि मिळतील इथे तब्बल किती रन्स. येतो मॅक्झिमम षटकार. शेवटचा बॉल आहे. 69 रन्स ऑन बोर्ड. मुसद्दीक फकी तयार आहे. हे षटक खूप महागडे ठरलेला आहे. स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रन तिथे मिळून जाईल. षटक क्रमांक 6चा खेळ देखील समाप्त झाला. संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे आतापर्यंत 70 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये 71 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. साई सुभाष या टीमला आपण लगेचच मध्यंतरामध्ये टॉस करून घेतोय. टॉस होईल प्रिन्सेस शकीला विरुद्ध राजवीर 11. सो बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी या. आपण मॅच समरीकडे जाऊयात. एकंदरीत अमितनं 6 चेंडू फेस केले होते. 10 रन्स त्यांनी देखील बनवले. त्याचबरोबर रनआउट झाला. तुषार रणदिवे 10 चेंडूंमध्ये 16 रन्स बनवले. त्याच्यामध्ये तिने नक्कीच मुसेबनं विकेट घेतली होती. ऋषीनं नॉट आउट एक चांगलं कॉन्ट्रीब्युट केलं. आपल्या टीमला 13 बॉल त्यांनी फेस केले. 29 धावांचे एक वादळी खेळी सादर केले. तर सिद्धूनं 2 चेंडू फेस करत असताना केवळ 1 रन्स बनवला. तर पांडुरंग रघुवीर 5 चेंडूंमध्ये 9 रन्स बनवत असं आपल्या टीमला चांगले योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर मुसेब तांबेने 2 षटकं टाकली ज्याच्यामध्ये 30 रन्स खर्च केले. 15ची इकॉनॉमी, 1 विकेट देखील मिळवली. तर जो राहुल अग्रेनं 2 षटकं टाकली, 16 रन्स खर्च केले. विकेट एकही मिळाली नाही. परंतु राहुल बिजापूर यानं 1 षटक टाकलं. एक किफायतशीर षटक फक्त 5 रन्स खर्च करत असताना एक महत्वपूर्ण विकेट मिळवली. तर मुस्तफिक फकी ग्राउंड पे आज जुनून छाया है, हफ्ते जीतने आया है, घूमे तो रन बार से बोले मारो और देख से हर में टेंशन हाई, शॉट लगे तो ची हो भाई, हर मैच एक एक कहानी, चैंपियन बनने की निशानी. 11 चे कॅप्टन आणि त्याचबरोबर प्रिन्सेस शकीला या टीमचे कॅप्टन देखील आपण लगेच टॉस करूयात.
नक्कीच कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हायलाइट पाहायला मिळाली होती. नक्कीच तुम्ही पाहू शकता, त्याचा आनंद घेऊ शकता. तुषार रणदेवीने जी सुरुवात केली होती, मुसेफ तांबेवरती आक्रमण केलं होतं. अशा प्रकारचे आपल्या स्ट्रोक बघायला मिळाले होते. बॅक टू बॅक 2 चौकार देखील आले होते तुषारच्या बॅट मधून. तदनंतर मुसेफ तांबे यांचा देखील कमबॅक बघायला मिळाला होता. तुषारने एक चांगली वादळी खेळी सादर केली. 10 बॉलमध्ये त्याने 16 रन्स बनवले, ज्याच्या पारीमध्ये 3 चौकार पाहायला मिळाले. अमितच्या बॅटमधून देखील एक चांगला मॅक्झिमम बघायला मिळाला होता. 6 रन षटकार होते. डिसेलचा तो पहिला 6 आपण बघितला होता. आणि त्याचबरोबर आपण बघायला गेलं तर एक महत्वपूर्ण झेल पकडला होता अमेय पालकरनं. मिस्टर कन्सिस्टंट या नावाने ते निश्चित प्रसिद्ध देखील आहेत. ऋषी बारे देखील आल्या त्याने देखील आक्रमण केलं होतं. त्याच्या बॅटमधून सुरुवातीच्या बॉलला त्यांनी मॅक्झिमम ठोकला होता. जणू काही डगआउट मधून ते सेट होऊन आले होते, अशा प्रकारचं दृश्य दिसलं. त्याच्यानंतर त्यांना एक जीवनदान देखील मिळालं होतं. राहुल आग्रेच्या बेस्ट एफर्ट्स देखील तिथे बघायला मिळाले. आणि जो थ्रो केला होता रॉकेट थ्रो होता. अमित तांबेला नक्कीच आपली विकेट गमावावी लागली होती या थ्रोनं. सरळ अगदी नैराश्य चेहऱ्यावरती असत असताना अमित देखील बाहेर गेला. त्याच्यानंतर सिद्धार्थ केळकर, राहुल बिजापूर यांच्या अगदी चेंडूवरती अक्कबक्क करून राहिले. सरळ यॉर्क लेन्सचा बॉल यष्टींचा वेध घेतला गेला होता. आणि स्पेशली म्हणजे फर्स्ट इनिंग मधला सर्वोत्तम फटका म्हणजे हेलिकॉप्टर स्ट्रोक जो का पांडुरंग रघुवीर यांच्या बॅटमधून आला होता. तर त्यानंतर आपण बघायला गेलं तर इथे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सातत्याने होत होते. त्याच्यानंतर ऋषी बारे मात्र चांगलेच दाहळले होते. चांगला खरपूस समाचार घेतला गेला होता. एकंदरीत फर्स्ट इनिंग मध्ये खूप सारे आपल्याला अगदी मोठे स्ट्रोक देखील पाहिलं म्हणजे चांगली बॉलिंग देखील बघायला मिळाली होती. शेवटच्या ओव्हरचा ड्रामा खऱ्या अर्थानं अगदी चांगला होता. ऋषी प्रतिस्पर्धी बॉलरवरती तुटून पडला होता. हे दृश्य आपण पाहतोय हायलाइटच्या माध्यमातून. फर्स्ट इनिंगचे हायलाइट तुम्ही पाहताय की कशा प्रकारे ऋषीनं आपल्या टीमला कॉन्ट्रीब्युट केलं होतं, योगदान दिलं होतं. जाऊयात आपण सेकंड इनिंगला. सुरुवात होते. अमित तांबेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. एक स्टार बॉलर देखील आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील दर्जेदार प्लेअर अमितला आपण पाहतोय. हॅलो बॅटर कोण आहे? आपण टॉस करतोय. प्रिन्सेस शकीला, राजवीर 11 बोथ कॅप्टन. सो रिक्वेस्ट आहे आपणास टॉस करण्यासाठी मुख्य मंचाच्या समोर आपण मार्गस्थ व्हा. प्रिन्सेस शकीला आणि राजवीर 11 टॉस करण्यासाठी आपण मुख्य मंचाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. आपण मध्यांतरामध्ये टॉस करत होतो. प्रिन्सेस शकीला या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. राजवीर 11 कॅप्टन आपण लवकरात लवकर या. बॅटिंग साठी आपण बघतोय जयराम जाधव. पहिलाच बॉल आहे, भिरकावलेला आहे. डीप स्क्वेअर लेग बॉन्डर यांच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर इनटू द फॅन्स. 4 रन. आपण पाहतोय मिस्टर कन्सिस्टंट अमेय पालकर आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जयराम जाधव याच्याकडे देखील प्रचंड अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेट विश्वातील ऑल इंडिया ओपनचा आयकॉन म्हणजेच अमित तांबे यांच्याकडे आपण पाहतो. पहिल्याच बॉलवरती त्यांचा चांगला समाचार घेत असताना जयरामच्या माध्यमातून अगदी लाजवाब फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाची पोझिशन एकंदरीत जर पाहायला गेलं तर मिड विकेट डीपला आहे. डीप स्क्वेअर लेग देखील डीप मध्ये लावला गेलाय. एकाहत्तर धावांचे ध्येय उद्दिष्ट अगदी पार करायचं असेल. आदरणीय सचिन दादा माडिक यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. यावेळेचा बॉल देखील शानदार फटका येतोय जयरामच्या बॅटमधून. मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. 6. या स्ट्रोक साठी जयरामच्या या स्ट्रोक साठी
सुभाष राठोड जे टीमचे ओनर आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. लाजवाब फटकेबाजी चालली आहे. बक्षिसांची जाहिरात देखील बघायला मिळते. एका बाजूला सनीकोंड म्हणजेच मोहसिनबाई रखांगी यांच्या मालकीचा संघ, तर साई सुभाष हा जो संघ आहे सुभाषजी राठोड यांच्या मालकीचा संघ आहे. अमित तांबे यांच्यावरती आक्रमण केलं जात आहे. शॉर्ट बॉलवरती देखील कमालचे स्ट्रोक आपण बघतोय. जयराम जाधव आपल्या टीमला सुरुवातीपासून यावेळेचा बॉल प्रॉपर फटका नाही. बॅटची लिडिंग एज घेतली गेली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. डॉट बॉल येतोय. अमित यांचा कमबॅक आलाय. उंच खुऱ्या बांध्याचा हा आपल्याला गोलंदाज बघायला मिळतोय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेकदा याला आपण खेळताना पाहतो. चर्चेतलं नाव राहिले. तर दुसऱ्या बाजूला जयराम देखील तितका ताकदीचा खेळाडू आहे. प्रत्येक सिक्सर साठी 1000चं कॅश प्राइज सुभाष राठोड यांच्याकडून दिलं जाईल. यॉर्क लेन्सचा बॉल जड मध्ये टाकलाय. जयरामने या चेंडूला निश्चित सन्मान दिलाय. 1 रन्स खात्यामध्ये जोडला जातोय. मिस्टर कन्सिस्टंट, दापोलीचे मिस्टर कन्सिस्टंट या नावाने प्रसिद्ध असणारे अमेय पालकर, प्रचंड अनुभव टेनिस क्रिकेट विश्वाचा, हे देखील आमच्या अगदी दापोलीतले स्टार प्लेयर आहेत. अवैसा बॉल प्रॉपर फटका नाही. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली सक्सेसफुल डिलिव्हरी. गोल्डन डकचा शिकार आमिय पालकर. बॅक टू द पॅव्हलियन. मोठा धक्का बसतोय. टीम साई सुभाष या टीमला मोठा धक्का बसलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय तर प्रिन्सेस शकील या टीमचे जे ओनर आहे शावेजभाई नवशेकर यांचं देखील आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रिन्सेस शकील आणि त्याचबरोबर राजवीर 11 या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण मुख्य मंचाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. बॅटिंग साठी पाठवले नंबर 3 वरती. खेळाडू कक्षाच्या इथं म्हणजे जे प्लेअरचं डगआउट आहे त्याच्या बाजूला आपण 4 व्हीलर पार्क केलेली आहे. लवकरात लवकर योग्य पार्किंग झोन मध्ये आपली गाडी पार्क करून घ्या. खेळाडू कक्षाच्या उजव्या बाजूला आपण 4 व्हीलर ज्यांनी पार्क केलेली आहे त्या वाहन धारकांना आम्ही रिक्वेस्ट करतो की आपण लवकरात लवकर योग्य पार्किंग झोन मध्ये आपली गाडी पार्क करा. अमित तांबे यांनी मात्र पुनरागमन करून दिले या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत विचार करायला गेलो पहिल्याच बॉल होती चौकार आला, त्याच्यानंतर मॅक्झिमम आला, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि मग सिंगल, मग विकेटचं पतन. जी महत्वपूर्ण विकेट घेतलेली आहे अमेय पालकर जर का उभा राहू शकला असता तर कोणत्याही क्षणाला मात्र त्यांनी आक्रमण करू शकला असते. स्ट्रेंथ होती त्या खेळाडूचे. पहिल्या चेंडूवरती अमितने त्याला फसवलं. सर्कलच्या आतमध्ये कोणत्याच प्रकारची तिथे चूक घडली नाही. इथे यावेळेसचा देखील बॅक टू बॅक विकेटचं पतन आहे. किशोर देखील गोल्डन डकचा शिकार बनतोय. मोठा धक्का. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 2. साई सुभाष या टीमची परिस्थिती थोडीशी नाजूक. 11 वरती 2 खेळाडू बाद. बॅटिंग साठी आता नंबर 4 वरती साईराज माने या खेळाडूला आपण बघतो सातत्यानं मुंबईचं अगदी चांगलं क्रिकेट.
नंबर 4 वरती साईराज माने आपण बघतो. मुंबईच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळताना या खेळाडूला सातत्याने आपण पाहिलंय. लेदर क्रिकेट विश्वामध्ये अगदी या खेळाडूनं आपली स्वतःची छाप निश्चित सोडलेली आहे. अगदी आपण बघतो आयोनोली सारख्या गावामधून बिलॉंग करणारा साईराज माने याला आपण पाहतोय. आयोनोली सारख्या गावामधून बिलॉंग करणारा साईराज मानेला आपण बघतोय. अगदी मुंबईमध्ये सध्या तरी चर्चेत नाव राहिलंय साईराजचं. नंबर 4 वरती आहे. संधी मिळालेली आहे दापोलीच्या चॅम्पियन लीग मध्ये खेळण्याची. अनेकांचं स्वप्न असतं की दापोलीच्या मोठमोठ्या स्पर्धा खेळायचं. अनेकांची स्वप्न असतात की दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये आम्हाला खेळायचं आहे, की त्या दापोलीतल्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायचं आहे. पण तू आता ते स्वप्न मात्र साईराजचं देखील पूर्ण होताना आपण बघतोय. साईराजला संधी दिली. साई सुभाषच्या टीमनं ऑप्शन मध्ये पीक केलं या खेळाडूला. बॉलिंग मार्क वरती आपण पहिले षटक अमितनं खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे बॉलिंग केले ना, प्रतिस्पर्धी संघाचे जे टॉप ऑर्डर बॅटर होते ना त्यांना अगदी सरळ मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. बॉलिंग साठी तुषार रणदिवे नवकऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. बॅटिंग देखील धमाकेदार केले होते. लेफ्ट हँडेड बॉलर नगराध्यक्ष कृपा घाग मॅडम या एंड कडून बॉलिंग केली जाईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील केली जाते. लाऊडली अपील LBW ची अपील केली जात होती, परंतु अंपायर तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारचा तिथे इशारा नाही. डॉट बॉल येतोय. अनोख्या स्टाईल मध्ये फटके खेळताय जयराम यांच्या माध्यमातून. परंतु हे ध्येय जर गाठायचं असेल तर मोठे स्ट्रोक निश्चित खेळावे लागतील जयराम यांना. अवैसा बॉल, येस, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय समोरच्या दिशेनं. मिळतील तब्बल 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 येतोय. इथे 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर 4 रन्स. जयराम जाधव याच्या बाटमधून अगदी सुमधुर फटके पाहायला मिळत आहेत. अनोख्या स्टाईल मध्ये ते फटके खेळत असताना ज्यावेळेला 4 रन्स पाहायला मिळाले. पहिल्याच बॉल वरती तुषार रणदिवे यानं डॉट बॉल काढला. त्याच्यानंतर पुढच्या बॉल वरती त्यांनी आक्रमण केलं. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेचा बॉल देखील जयराम जयराम चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. येतोय DCL ब्रँडेड सिक्सर. लाजवाब बॅटिंग. काय बॅटिंग चालली आहे. जयराम यांची खरंच तुफानी खेळी. 7 बॉल मध्ये 21 वरती वैयक्तिकरित्या ते खेळत आहेत. त्याच्यामध्ये टीमचा स्कोर देखील 21च झालाय आणि जयरामचे देखील वैयक्तिक 21च रन्स आहेत. 2 खेळाडू अगदी गोल्डन डकचा शिकार. तर साईराजला अजून देखील स्ट्राईक आलेली नाही. साथीदार चांगले आक्रमण करतायत. येणारा पुढचा बॉल आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट बॉलचा तिथे संपर्क नाही. बाईचा इशारा येतोय. 1 रन खात्यामध्ये जोडला जाईल आणि आता मात्र स्ट्राईक वरती आलेला आहे. अगदी ऐनोली सारख्या छोट्याशा गावामधून बिलॉंग करणारा, मुंबईमध्ये सध्या तरी नाव चर्चेत असणारा साईराज माने बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. तुषार रणदिवे याच्या विरोधामध्ये साईराज तयार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असेल. बॅट बॉलचा तेवढा दर्जेदार असं संपर्क नाही. सुरुवातीचाच बॉल अगदी डॉट बॉल येतोय. षटकातील शेवटचा बॉल आहे.
प्रभावित करणारं षटक हे देखील पाहायला मिळू शकेल. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 10 रन्स खर्च केले, ज्याच्यामध्ये 2 चांगले मोठे प्रहार देखील झाले होते. आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न, षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 22, लॉस ऑफ 2 साई सुभाष. तर 24 बॉल मध्ये 49 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी टीम साई सुभाष या टीमला. तर दोन्ही खेळाडूंना कमालची गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये देखील अमित तांबेनं देखील 11 रन्स खर्च केले होते. या षटकामध्ये एकंदरीत जर प्रिन्सेस शकीला वन द टॉस अँड डिसाइडेड बॉल फर्स्ट. बॉलिंग स्वीकारलेली आहे प्रिन्सेस शकीला या टीमनं. चला, जोपर्यंत जयराम आहे ना मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतं. कोणत्याही क्षणाला तो आक्रमण करेल, परंतु अमित तांबे आणि पहिल्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट म्हणजेच अमेय पालकर याच्यासारख्या विध्वंस खेळाडूला त्यांनी बाद केलं. त्याच्यानंतरला किशोर पालकर यांना देखील त्यांनी मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला होता. 24 बॉल मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. जयराम आणि साईराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेसचा बॉल पूल बनेगा सक्सेसफुल, मिलेंगे 6 षटकार. बिजापूर मधून बिलॉंग करणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जयराम जाधव. लाजवाब बॅटिंग चालू आहे. प्रत्येक गोलंदाजावरती तो तुटून पडतोय. स्पेशली अमित तांबे याच्यावरती चांगलं आक्रमण केलंय. पहिल्याच बॉल वरती पुढचा चेंडू टाकत असताना अमितला आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल देखील पॅटर्न स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु कॅच निसटली आहे. आपण जयरामचा झेल सोडताय. कदाचित हा झेल अपयशाचं कारण बनू शकतं. मेहनत घ्यावी लागेल. सुरुवात तर चांगली केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण बघतोय जयरामनं जर हा सामना जिंकून दिला तर सागर राठोड यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. समोर साईराजला देखील आपल्या टीमला साथ द्यावी लागेल. यॉर्कलाइन्सचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क झाला. शॉर्ट फाईन लेग तैनात होता परंतु तिथे आपण बघतोय 1 रन्स खात्यामध्ये जोडला जाईल. स्ट्राईक रोटेट होते. हे चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल साईराजचे देखील, कारण जयराम चांगला सेट झालेला आहे. त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. तो गोलंदाजावरती तुटून पडतोय आणि त्याला स्ट्राईक देणं खूप गरजेचं होतं आणि साईराजनं तेच केलंय. हे चांगलं क्रिकेट आहे. सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मला. तो थोडी बाजू देखील बदलली. आता राऊंड द विकेट बॉलिंग अमित तांबेच्या माध्यमातून. कमी गतीचा बॉल चेंज ऑफ पेस केलेला आहे. लॉंग लेग परिसरामध्ये क्षेत्ररक्षक नाही. चेंडू दन 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 कर सीमा रेषेच्या बाहेर. चान्स मिळतील. लाजवाब बॅटिंग चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये 34 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत, ज्याच्यामध्ये जयराम जाधव 11 बॉल मध्ये 32 धावांवरती ते खेळत आहेत. याच्यानंतर देखील बिग बॅटल पाहायला मिळू शकेल. प्रिन्सेस शकीला विरुद्ध राजवीर 11. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य. अमित वरती हे षटक अमितचं कदाचित महागडं पाहायला मिळू शकते. लावचितची संधी कदाचित आपण पाहतोय काय होतंय. रन्स मात्र मिळून जात आहेत. रन्स मिळून जात आहेत.
अंपायर्सनं सरळ मात्र ती अपील फेटाळून लावलेली आहे, परंतु इथे सरळ इथे आपण बघतोय तर नक्कीच थर्ड अंपायर कडे निश्चित रूप केलेला आहे. नोट आउट आहे. जीवनदान मिळालं तिथे साईराजला देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल आहे, हवेचा बॉल शॉर्ट बॉल आहे, ऑफस्टंपच्या थोडं बाहेर आहे. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल येतोय. अमितनं पुन्हा एकदा थांबवलेला आहे. थांबा सर 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 थांबायचंय. ओव्हर झाली, ओव्हर झाली. वाईट होता, एक वाईट होता याच्या पहिलेचा. ओके ओके सर, व्हाईट बॉल होता, एक चेंडू शिल्लक आहे. चला नक्कीच या ठिकाणी स्कोरमॅन यांच्याकडून थोडीशी चूक, नक्कीच आम्ही त्या चुकीची दुरुस्ती केलेली आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 37. यावेळेचा बॉल देखील क्षेत्ररक्षक नाहीत, परंतु प्रयत्न चांगला होता त्या खेळाडूचा. 4 रन्स मिळून जातील. जयराम थांबायचं नाव घेत नाहीये. शानदार फटकेबाजी चालू आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 41-41 आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट साई सुभाष. चला 18 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. प्रति ओव्हर 10 ची सरासरी मेंटेन ठेवत असताना रन्स काढायचे आहेत साई सोबतच्या टीमला. जोपर्यंत जयराम आहे तोपर्यंत अगदी निश्चितच मॅच मध्ये चांगला आपल्याला मोठे फटके पाहायला मिळू शकतात. चर्चा चालू आहे, टीम मीटिंग घेतली गेलेली आहे. अमित थोडस या षटकामध्ये महागडे ठरलेत. विवेक गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. समोर साईराज 18 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे.
हवेचा शानदार फटका आहे साईराजच्या बॅटमधून, अगदी सुरेख स्ट्रोक पाहायला मला, एक सिंगल. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय या पहिल्याच बॉलवरती जर का आता जयरामच्या बॅटमधून सिक्सर आला तर टीमचे ओनर सुभाष राठोड यांच्याकडून 3000चं कॅश प्राइज दिलं जाईल. परंतु या पहिला आता बॉल विवेकचा येईल, त्याच्यावरती सिक्सर ठोकावं लागेल तर आणि विकेट घेतली तरी जर आपण पाहतोय मोहसिन सर यांच्याकडनं 3000चं कॅश प्राइज दिलं जाईल. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. कमालची गोलंदाजी विवेक यांचा कमबॅक पाहायला मिळतो आणि हा कमबॅक करून द्यावा लागेल, कारण आपल्या टीमला जिंकायचं असेल पहिला सामना तर या मॅच मध्ये तुम्हाला अचूक टप्प्याची गोलंदाजी खूप महत्वाची आहे. विवेककडे ती स्ट्रेंथ आहे, विवेक देखील थांबवू शकतो जयराम यांना. चांगले सेट झालेत, शानदार कॉन्ट्रीब्यूट केले टीमला. स्विच हिट, यस, यावेळेला एक बार निकली तो निकल गई, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार, सी मारेगा पार, सवकार. ध्यान तो आया. जयराम मात्र प्रत्येक चेंडू खेळतात ना, त्या ज्या दिशेने खेळतात त्या दिशेने त्याला चौकार आणि षटकार निश्चित मिळतोय. ही जयरामची स्ट्रेंथ आहे, हा अनुभव आहे. आणि आता येणारा पुढचा बॉल विवेक टाकण्यासाठी तयार तर असतील. व्हाईट बॉलचा इशारा, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न विवेकच्या माध्यमातून होता. थोडस वाचण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल तिथे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 47 या आकड्यावरती. तर जयराम 15 चेंडूंमध्ये 40 रन्स वरती वैयक्तिकरित्या खेळतोय. पुन्हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, आवश्यकता नव्हती स्विच हिट खेळण्याचा. तुम्हाला सरळ बॅटने रन्स मिळत आहेत, सरळ मार्गाने यश मिळत असेल तर तुम्हाला वाकड्या मार्गाने जाण्याची आवश्यकता नाही. इथे जयराम अनोख्या स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते. आधी सर नक्कीच या मॅच मध्ये आपण हिरो ठरताय, परंतु हा सामना तुम्हाला फिनिश करून बाहेर जर निश्चित येणं गरजेचं आहे. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी गोलंदाज वरती आक्रमण करावं लागेल. पुन्हा एकदा यस, आता मात्र सक्सेसफुली स्ट्रोक आहे. चेंडू चालले थर्डमॅन रिझन कडे, मिळतील 4, सवकार येतोय. आ 51 झालेले आहेत. 13 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. समोर जयराम तयार, अर्धशतकापासून तब्बल 6 रन्स दूर आहे. यावेळी वाव 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 चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकवणारा जयराम जाधव. जस्ट 18 बॉल्स, अर्धशतक बॅटवरती करायचे जयराम. वॉट अ नॉक, शानदार नॉक पाहायला मिळतोय. जयराम जाधवची ही वादळी ही आपल्याला पाहायला मिळते. 4 सेकंद समाप्त, धाव संख्या जाऊन पोहोचले 57, लॉस ऑफ 2. या अर्धशतकासाठी टीमचे ओनर सुभाष राठोड यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. .57 57 झालेले आहेत. बारा बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. जे आव्हान मुश्किल वाटत होतं ना ते आता इझी करून ठेवलं या जयरामनं.
18 बॉल मध्ये 50 धावांची ती वादळी खेळी सादर केली. दापोली चॅम्पियन लीग 2026 सीझन 4 चं पहिलं अर्धशतक जयराम जाधवच्या नावावरती नोंदवले गेलेलं आहे. साईराजनं देखील अगदी तो तक देऊन उभा आहे. 4 चेंडूंमध्ये त्यांनी 2 रन्स फक्त केलेत, परंतु आपल्या खेळाडूला त्यांनी स्ट्राईक निश्चित रोटेट केली आहे. 12 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन बॉलर याच्यानंतर देखील खूप मोठे युद्ध पाहायला मिळू शकतं. प्रिन्सेस शकील विरुद्ध राजवीर 11. प्रिन्सेस शकील वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. तुषारला आपण पाहतोय तिथे डेडिकेट असता तर एक रस खात्यामध्ये जोडल्याचं स्ट्राईक रोटेट आहे. साईराजची हीच तर चांगली भूमिका पाहायला मिळते की सेट फलंदाजाला स्ट्राईक वरती आणणं. डिफेन्सिव्ह स्ट्रोक आहे, एक सिंगल रन, एक आक्रमण करतोय तर एकानं डिफेन्सिव्ह खेळलं पाहिजे. ही भूमिका योग्य आहे साईराज मानेची. तर 11 बॉल मध्ये 13 ची गरज आहे. तुषार तयार आहे. तुषारच्या विरोधामध्ये जयराम बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल पाहायला मिळतंय. हा सामना जर जिंकवून दिला ना तर सुभाष राठोड यांच्याकडून 2000चं कॅच मॅच जयराम जाधव यांना दिलं जाईल. जयराम तयार आहेत. समोरच्या दिशेनं यावेळेचा बॉल एक रन्स प्रचंड वेगानं प्रयत्न 2चा सक्सेसफुली पाहायला मिळतोय. 2 रन्स खात्यामध्ये जोडले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. म्हणजे टॉप ऑर्डर फेल झाल्यानंतर देखील आपण बघितलं ना या 2 खेळाडूंना या संपूर्ण मॅचला सावरलं. आपल्या टीमला अगदी चांगल्या प्रकारचं तिथे कॉन्ट्रीब्युट केलंय. जयराम आणि साईराज यांनी हेलिकॉप्टर घुमवलाय. चेंडू चाललेला आहे लॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत चेंडूला या ठिकाणी पकडतील थ्रो करतील अतिशय वेगाने. याही बॉल वरती 2 रन्स आहेत. हे सहानुभूतीवाले क्रिकेट पाहायला मिळत आहे. हे बॅटल चालू आहे सनी कोण विरुद्ध साई सुभाष. या 2 संघांमध्ये या स्पर्धेतला पहिला सामना खेळला जातोय. 71 धावांचा पाठलाग करत असताना साई सुभाष या टीमची एक शानदार पार्टनरशिप बिल्ड झाली आहे दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. हलुची 9 बॉल मध्ये 9 रन्स. यावेळेसचा बॉल मिड विकेट रिझन कडे. इथे मात्र हातामधून झेल सुटलाय. चिवंदन मिळाले नाही. अगदी महत्वपूर्ण झेल होता आणि जो का सेट फलंदाज जयराम जाधव याचा होता. पडिश लॉंगोच्या दिशेनं थोडीशी चूक पाहायला मिळते. ते साईराज पारे आणि त्याचबरोबर जयराम या दोघांमध्ये अगदी थोडीशी चर्चा झाली. त्याच्यानंतर आपण बघितलं दोन्ही अगदी खेळाडू तितकेच चांगले पाहायला मिळतात. परंतु तुषार यांच्या माध्यमातून देखील हे षटक खूप इम्पॉर्टंट होतं आणि ते त्याने टाकलंय. विकेट गेली असती तर कदाचित दबाव देखील पाहायला मिळू शकला असता. ओ यावेळेसचा लाजवाब नो लुक स्ट्रोक. चेंडू आउट ऑफ द बॅक. जयराम चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 षटकार.
आणि संघाचं स्कोरबोर्ड 70 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी मॅच मध्ये औपचारिकता फक्त 1 रन्स दूर आहे साई सुभाष हा संघ. जयराम जाधव कमालची बॅटिंग चालू आहे. शॉट ऑफ द मॅच, कारण अजून संपूर्ण दिवस बाकी आहे, त्याच्यामुळे आपण शॉट ऑफ द डे बोलू शकत नाही. कारण शॉट ऑफ द मॅच, येस, हे तो सिर्फ झाकी है, पिक्चर पूरा का पूरा बाकी आहे. हे तर खऱ्या अर्थाने या DCL पर्व 4च्या पहिल्या दिवसाची सुरुवात आहे. ही सुरुवात अशी आहे तर या संपूर्ण स्पर्धेचा खऱ्या अर्थाने अगदी अंत कसा असू शकेल. जयराम जाधव विजापूर मधून बिलॉंग करणारा खेळाडू दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये दहाडलाय. 61 धावांवरती तो खेळतोय. जिंकण्यासाठी फक्त 1 रन्स दूर आहे. साई राजमाने विनिंग स्ट्रोक येऊ शकतो का त्याच्या बॅटमधून? ऐनोली सारख्या गावामधून बिलॉंग करणारा हा खेळाडू विनिंग स्ट्रोक येऊ शकेल का? येस, आलाय. विनिंग स्ट्रोक आलेला आहे. साई राजमानेच्या बॅटमधून विनिंग स्ट्रोक आहे. हा सामना जिंकलेला आहे साई सुभाषच्या टीमनं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. खरंच कौतुक करावं लागेल इथे. जयराम जाधव लाजवाब बॅटिंग. 22 बॉल मध्ये अगदी 61 धावांची ती वादळी खेळी सादर केली. 2 खेळाडूंमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्ड देखील झाली. टॉप ऑर्डर अगदी स्वस्तामध्ये बाहेर गेल्यानंतर खरंच आपण बघतोय या जोडीनं चांगला कारनामा केला. हातातला जो सामना नव्हता तो सामना मात्र एका बाजूला अगदी आपल्या बाजूने झुकवण्याचं काम जयराम जाधवने केलं. अनोखे फटके देखील त्याच्या बॅटमधून आले. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये आणि ऑल पेसच्या माध्यमातून या खेळाडूचं खरंच कौतुक केलं जाते. ज्यांचे आमच्याकडे कॅश प्राइज झालेले आहेत ते कॅश प्राइज लगेच आपण घेऊन जायचं आहे. मुसेफ तांबे याच्यासाठी